मराठवाड्यात यंदा झालेल्या ढगफुटीने अनेक नवे प्रश्न उभे राहिले। मराठवाड्यासह सोलापूर मधला पूर आता ओसरू लागला आणि जसजसा पूर ओसरतोय तसा संकटांचा एक नवा डोंगर समोर उभा राहतोय। 2 दिवसांपूर्वी जिथे पुराचं पाणी होतं तिथे सध्या काय परिस्थिती आहे बघूया मराठवाड्याचं भयावह चित्र। उत्तर सोलापुरात पावसानं धुमशान घातलाय। काल रात्रीपासून समशापूर भागात मुसळधार पाऊस कोसळतोय। मध्यरात्री पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांची धावाधाव सुरू झाली। पुराच्या पाण्यात संसार वाहून गेल्यामुळे नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे। सीना नदीचा पूर ओसरत जरी असला, पाऊस थोडासा थांबत जरी असला, परंतु लोकांचा धीर खचलेला सोलापुरातील समशापूर गावात दिसून येतो। सीना नदीचं हे विस्तीर्ण पसरलेलं पात्र की या नदीच्या पुराची नागरिकांनी कधी अपेक्षाच केली नव्हती की याच नदीच्या पात्राच्या शेजारी अनेक लोकांच्या जडणघडणी करायच्या, अनेक लोकांचा व्यवसाय चालायचा, शेती चालायची, तीच सीना नदी कोपली आणि नागरिकांच्या घरात शिरली। हेच समशापूर गावातलं हे विदारक दृश्य आहे की नागरिकांचा जो संसार आहे तो कसा अस्ताव्यस्त झालेला दिसून येतोय। या मावशी, तुमचं घर आहे का? लय वाटूळ झाले, माझं सगळं गेले पाण्यात, सगळं पाणी उतरलंय, सगळं घर माझं बरबाद झाले बघा, सगळं अनाथ पाण्यात सगळं वाटूळ झालंय, सगळं नुकसान झाली, सगळी भांडी बिंडी सगळी पाक केलं आमचं पाण्यात। कधी नदीचा असा पूर बघितलाय का? नदीचा पूर आता आम्हाला तसं कळतंय तसं एवढं नाही, एवढं आले बघा पाणी। आम्हाला जागा कुठं बी द्या, इथं पाणी येते सारखं उचलून। हाच नागरिकांचा जो संसार आहे। गावखेड्यातले अनेक लोक जे आहेत पै पै जोडून भांडी असतील, घरातलं साहित्य असतील, संसार उभा करण्याचं काम करतात आणि असा एक महापूर येतोय की ज्याच्यात नागरिकांचा हा राहत्या घराचा संसार अगदी विस्कळीत होऊन जातोय। हे सर्वसामान्य नागरिक आहेत की ज्यांचं हातावरती पोट आहे, आज कामाला जावं तर उद्या काहीतरी घरची चूल पेटते, अशा परिस्थितीतील हे सगळे नागरिक आहेत। शासनाकडे काय मदत मागताय? शासनाकडे आम्हाला जागा उचलून कुठं बी द्या म्हणावं, आम्हाला सारखं पूर आलं म्हणून आम्ही वाहत जावं का सारखं, कुठं बी आम्हाला जागा उचलून द्या म्हणावं। माढा तालुक्यात पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालाय। मागच्या पुरातच घरातलं अन्नधान्य वाहून गेलंय, पोटाला अन्न नाही, जनावरांना चारा नाही, अशा परिस्थितीत पुन्हा पुराचा धोका वाढलाय। आपण सध्या आहोत सीना नदीच्या काठावर माढा तालुक्यात। जर उजवीकडे बघितलं तर सीना नदीचं भव्य पात्र आहे आणि याच पात्रातून महापूर आला होता, पाणी गावांमध्ये शिरलं होतं। माढा तालुक्यातील उंदर गावात हे जे गावठाण आहे, या गावठाणामध्ये साधारणपणे 15 फूट इतकं मोठ्या प्रमाणावर पाणी होतं, त्यामुळे येथील नागरिकांना स्थलांतर करावं लागलं होतं। आजही सर्व नागरिक स्थलांतरित आहेत, गावात कोणी नाहीत, मात्र आपली घरं बघायला, काही जागा बघायला नागरिक आलेले, थोडीफार घरांची डागडुजी करतायत। मात्र या सर्व परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालेला आहे। आजपासून पुन्हा पाणी येण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे पुन्हा ही सर्व घरं जी आहेत, हे सर्व क्षेत्र हे पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे। काय किती पूर आलता, किती पाणी होतं घरात? घरात होतं 2-3 फूट पाणी होतं, 2-3 फूट पाणी होतं घरात। सगळा पसारा, सगळं फ्रीज, टीव्ही, कूलर सगळं भिजलं। गुरासनी वैरण हातात पोट गेले, गुराच्या खाली सगळं वैरण सगळी वाहून गेली, काय राहिलं नाही गुराची। आता गुराला काय आहे का नाही? आता ऊस आणला लोकांकडून मागवून, एक मुळे आणली ती टाकायची, आता इळभर कशी तर पुरवायची मुळे। सरकारने वैरणी सोय करावी, सरकारने भरीव मदत द्यावी, भरीव। गुरांसाठी काय केलं पाहिजे? गुरासाठी गाठी आहेत, त्या चाऱ्या मिळते, त्या चाऱ्याच्या गाठी मिळते त्या, किंवा कुठे सरकारने द्यावी वैरण। आता गुरं तुम्ही बाहेर नेऊन ठेवली होती, कधी आणली इथं परत? गुरं आता आज आणली आणली गुरं आणली। बरं, पण आता परत पाणी यायला लागले, पुलावर पाणी आहे, पुरावर पाणी जसं पाणी तसं वर गुरं तिकडे न्यायची, परत न्यायची, शाळेकडे न्यायची, गुरं लांब न्यायची। सीना नदीच्या पुरामुळे माढा तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। घर संसार वाहून गेला, शेतातलं पीक वाहून गेलं, उंदर गावातील काही कुटुंबांवर कायमचा विस्थापित होण्याची वेळ आली आहे। काय शेती आहे का तुमची? काय शेती आहे की, शेतात तर काय राहिलं नाही, सगळं वाटोळ झालं। आता गावात सोडलं? आता गावात सोडलं, आता जावयाकडे चाललं, आता काही नाही, राहिलंच नाही
ते काय करायचं आता? काय नाव काय तर दिल की आता काय दिल पण आता काय करायचं? काय देणार सरकार? बाळू दत्तात्रय कदम राहणार वाकप तालुका माढा जिल्हा सोलापूर. पाक नदीच्या पाण्यामुळं आम्ही निघालो बिगवून इथे दाजी बहिणीच्या इकडं. आमची 10-12 शेरड गेले ते वाहून, कोंबड्या गेले त्याही. शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे. काय सुद्धा खाल्लं काय सुद्धा जेवण नाही, काय नाही. कायमचं गाव सोडून निघाला? हा, कायमचं गाव. किती कुटुंब आहेत गावात एक तुमचं किती कुटुंब चाललंय आता गाव? आमचे 6-7 जण चाललं. 6-7 कुटुंब आहेत. कायमचं गाव सोडून गायांचे गाव सोडून निघालो आम्ही. सोलापूर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढलंय. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. या संकटातून बाहेर पडायला सरकारनेच मदत करावी अशी याचना शेतकरी करतोय. आपण आहोत माढा तालुक्यातील सीना दारफळ या गावामध्ये. हे संपूर्ण गाव आहे की या गावाला सीना नदीच्या पुरानं वेढलं गेलंय. अनोख गल्लोगल्ली पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्वाधिक सीना नदीच्या महापुराचा जो फटका आहे तो याच गावाला बसलाय. या गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील येऊन गेलेत. पूर परिस्थितीची पाहणी केली आहे. काय परिस्थिती आहे? मी नवनाथ धर्मा गोडगे, राहणार दारफळ सीना तालुका माढा. मी एक शेतकरी आहे. संपूर्ण पुरामध्ये आमच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे. सगळी पिकं पाण्यामध्ये वाहून गेलेली ती. घरांची पडझड झालेली आहे. आणि जी शासनानं पिकासंदर्भात पीक नोंदणी ती सरसकट माफ करावी, सरसकट पंचनामे करण्यात यावे. मुख्यमंत्री म्हणतायत नियमावर बोट ठेवणार नाही पण मदत सर्वाधिक. ते आम्हाला पडलंय. मुख्यमंत्र्यांनी असं ते आम्हाला मान्य आहे. पण त्यांनी काय अट घातली होती. आता एक सर्वसाधारण अशिक्षित आहे आणि ती त्यांनी पीक पाण्याची नोंद कशी करायची अशक्य आहे ते. म्हणून ती रद्द करावी. काय पीक सगळंच गेलंय? सगळं पीक गेलं, काही राहिलं नाही. जे जमीन आहे ती सुद्धा सगळं. गावातलं घरांचं किती नुकसान झालंय? भरपूर सगळी गाडी ती दाब्याची ती पडलेली आहे ती. आता इथं जाऊन तुम्ही हे जवळच बघा तुम्ही. सीना नदीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे सोलापूर विजयपूर महामार्ग 3 दिवस ठप्प होता. पावसाचा जोर ओसरल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक दळणवळण पूर्ववत झाली आहे. मात्र पाऊस सुरूच राहिला तर वाहतुकीवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. मागील 3 दिवसापासून सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गाची जी आहे ती वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली होती. आता पुराचं पाणी जसजसं ओसरतंय तशा पद्धतीनं प्रशासनाच्या वतीनं जे आहे ही वाहतूक व्यवस्था जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरची जी वाहतूक आहे ती आता पूर्णपणे सुरू झालेली आहे. एका बाजूचा जो रस्ता आहे तो प्रशासनाच्या वतीनं आणखीनही बंद करण्यात आलेला आहे. या 4 पदरी रस्त्याच्या दुहेरी मार्गावरतून जी आहे ती वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे. इंदापूरमध्ये मुसळधार पावसानं नागरिकांना चांगलंच झोडपलंय. शहरातील पानदारा नाला ओसांडून वाहतोय. अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. राज्यात परतीचा पाऊस पुन्हा सुरू झालेला आहे आणि या पावसाचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. पुण्याच्या इंदापूर तालुका असेल, बारामती असेल, दौंड असेल, पुरंदर असेल या सर्वच भागात काल रात्रीपासून हा पाऊस कोसळतो. पावसाची संततधार अद्याप ही बंद झालेली नाही. मी सध्या इंदापूर शहरातील पांधारा नाला परिसरात आणि माझ्या पाठीमागची दृश्य मी तुम्हाला दाखवतो. हा पांधारा नाला परिसर आहे जो काल रात्रीपासून जो इंदापूर तालुक्यात मोठा पाऊस झाला, शहरात पाऊस झाला. हे ओढ्याचं जे पाणी आहे ते अशा पद्धतीनं ओसांडून वाहतोय. या ठिकाणावरून दुचाकी असतील, 4 चाकी असतील त्यांना मार्ग काढणं कठीण जातंय. या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतोय. हे जे पाणी आहे ज्यावेळी मोठा पाऊस होतो त्यावेळी अशाच पद्धतीनं हा ओढा जो आहे तो यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात ओसांडून वाहतो. आणि या पाण्याचा फटका जर आपण बघायचं म्हटलं तर या ठिकाणची काही लोकवस्ती आहे ती लोकवस्ती मी तुम्हाला दाखवतो. ही आजूबाजूची घरं आहेत आणि ज्यावेळी हा ओढा ओसांडून वाहत असतो आज देखील तो वाहतोय आणि या ओढ्याचं पाणी थेट या नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याचं आपण पाहत आहोत. जी या रस्त्याच्या कडेची छोटी घरं आहेत त्या घरांमध्ये हे पाणी गेलेलं आहे. अर्थात या पाण्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. काही वेळापूर्वीच राज्याचे कृषी मंत्री आणि इंदापूरचे लोकप्रतिनिधी दत्तात्रय भरणे यांनी या पांधारा नाला परिसराची पाहणी केली. या नागरिकांना ते भेटले, या ठिकाणच्या प्रशासनाला ते भेटले आणि काही सूचना देखील केलेल्या आहेत. या ठिकाणचे काही स्थानिक रहिवासी ज्यांच्या घरांमध्ये पाणी गेलंय, काय एकंदरीत परिस्थिती ओढवलेली आहे? काय सगळं घरात पाणी आले, धान्य भिजले, सगळं भांडी वाहून गेले, तिथे घरातला सोफा बाहेर आलाय, कपाटात पाणी, नवे कपडे सगळे भिजलेत. पाठीमागच्या महिन्यापूर्वी किंवा 15 दिवसापूर्वी अशीच परिस्थिती ओढवली होती, त्यावेळेची स्थिती काय होती? त्यावेळेस बी पाणी आलं आमच्या घरापाशी.
हा असं वाहून गेलं. हिंगोलीत कयाधू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीचं पाणी गावात शिरल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय. हाताशी आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी आता हतबल झालाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावं जे आहेत ते पुराच्या पाण्यात वेढली गेलेली आहेत. कयाधू नदीने जे आहे ते रौद्ररूप धारण केलेलं आहे आणि या कयाधू नदीने अनेक गावं जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. आपण बघायला गेलं तर कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल, येलकी, त्याचबरोबर कोंडूर डिग्रस या गावांचा जे आहे ते संपर्क तुटलेला आहे. या गावांमध्ये पाणी वेढलेलं आहे. त्याचबरोबर वसमत तालुक्यातील जे कुरुंदा गाव आहे त्या गावामध्ये देखील पाणी घुसलेलं आहे आणि त्यामध्ये गावाचा संपर्क तुटलेला आहे. 25 ते 20 घर पाण्याखाली, जास्त म्हणलं तरी चालते, पण जास्त पाण्याखाली घर गेले. काही जणांना पाहुण्या रावण्याच्या इथं नेऊन सोडलं, काही जणांना शाळेमध्ये स्थलांतरित केलं, पण अद्याप त्यांची खाण्यापिण्याची सोय म्हणजे शासनाकडून झालेली नाही. गावकऱ्याच्या वतीनं काही झाली असेल, पण शासनाची अजून काही मदत आलेली नाही. जे किटा असतात काय असतात, काही वेळेस काय झालेलं आहे, दुसऱ्या म्हणजे काही घरामध्ये पाणी गेलं पण त्यांना काही किटा भेटत नसत्या. सरसकट किटा द्यावा, सरसकट सर्वांना खाद्य पुरवावं अशी मदत शासनानं करावं. शेतीचं किती नुकसान झालंय? शेतीचं 100% नुकसान झालेलं आहे. हे सगळ्यांनी कसं पूर्ण सरकारला दिसतच आहे की अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली. हे डोंगरगावच नाही तर आजूबाजूच्या बाजूच्या खेड्याचं पण 100% नुकसान झालेलं आहे. हे सरकारने पूर्ण द्यावं. कळंब शहरात मांजरा नदीला पूर आलाय. नदीकाठची शेती पाण्याखाली गेल्यामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. हाताशी आलेलं पीक गेल्यामुळे शेतकरी हतबल झालाय. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे आणि हा जो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं नद्या ज्या आहेत ते अक्षरशः 11-20 रूप जे आहे ते कुठेतरी या ठिकाणी धारण करताना पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात हा जो संपूर्ण काही पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि परिणामी या नद्या ज्या आहेत त्या आता कुठेतरी दुथडी भरून वाहताना पाहायला मिळतात. 11 रूप जे आहे ते या नद्यांनी कुठेतरी धारण केलेलं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. याचमुळं या पावसामुळं जे नदीला आता पाणी आलेलं आहे ते पाणी आजूबाजूच्या शेतात पसरलेलं आहे आणि अक्षरशः 1-1 किलोमीटर दूरपर्यंत पाणी जे आहे ते आजूबाजूच्या शेतीमध्ये पसरलेलं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात शेतीचं जे आहे ते याच्यामुळे नुकसान जे आहे ते होताना पाहायला मिळत आहे आणि यामुळेच कुठेतरी जे शेतकरी राजा आहे त्याचं पूर्ण कंबरट जे मोडलेलं आहे ते याच मुळे कुठेतरी पाहायला मिळत आहे. कळंबच्या बाजारपेठेतही पुराच्या पाण्यानं धुमाकूळ घातला. रस्त्यांवरून नदीचं पाणी वाहत आहे तर अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कळंब येथील संपूर्ण बाजारपेठेमध्ये पाणी झालेलं पाहायला मिळत आहे. आपण धाराशिवच्या या कळंबच्या बाजारपेठेमध्ये या ठिकाणी आहोत. नगर परिषदेचं कार्यालय देखील याच बाजारपेठेच्या परिसरामध्ये आहे आणि याच नगर परिषदेच्या खाली जर बघितलं तर ही बाजारपेठ आहे आणि संपूर्ण बाजारपेठेत पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी जे पाहू शकता की अक्षरशः या संपूर्ण बाजारपेठेला पूर्णपणे एका तलावाचं नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतं. एक समोरून एक 2 व्हीलर येताना पाहायला मिळते आणि अक्षरशः या पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास 2 व्हीलरवरून जे आहे ते नागरिक करताना पाहायला मिळतात. पाण्यातून प्रवास करताय, बाजारपेठेत पाणी झाले. खूप परेशानी आहे सर या मार्केटचे. पहिल्यापासूनच परेशानी चालू आहे मार्केटचे आणि कुणाचंच लक्ष नाही इथं. म्हणजे मार्केटची वॉकिंग कमी झालेली आहे, कस्टमर नाही, अतिक्रमणचे प्रॉब्लेम वेगळीच, पाण्याची वेगळीच, कुणीच लक्ष देत नाही आमच्याकडे. कधीपासून पाणी सगळं जमलं इथं? हे कंटिन्यू चालू असते सर. प्रत्येक वर्षीचा प्रॉब्लेम आहे. ह्या वर्षी तर जास्तच व्हायला लागले. पाऊस पडला की प्रॉब्लेम चालूच होते. वरच आहे. हो, पण लक्ष कुणाचंच नाही. गेलं तर कोणी लक्ष देत नाही. आमच्याकडे उडवडीची उत्तरं देतात. त्या दुकानात वगैरे पाणी होतं का? हा, खालच्या दुकानामध्ये पाणी आहे ना सर. आता ते काय आता माल उचलायला लागला सर. त्याचं पलीकडल्या शेजाऱ्याचं नुकसान झाले. मोबाईल शॉपिंगमध्ये पाणी गेले सर सगळं. इथल्या मोबाईल, हा, राजेश मोबाईलमध्ये सगळं पाणी गेले. नुकसान झाले बिचाऱ्याचं. बीडमध्ये बिंदुसरा नदीनं रौद्ररूप धारण केलंय. पाणी पातळी वाढल्यामुळे अनेक पूल पाण्याखाली गेलेत. बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 3 दिवसापासून उसंत दिलेल्या पावसाने बीड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार हजेरी लावल्याचं बघायला मिळत आहे. शेती पिकांचं या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
तर अनेकांचे संसार देखील या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत। मी सध्या शहरातील बिंदुसरा नदीकाठी उभा आहे। बीडच्या बिंदुसरा नदीकाठचा हा जो ऐतिहासिक असा दगडी पूल जो आहे, हा दगडी पूल पूर्णरित्या पाण्याखाली गेलेला आहे आणि हा जो मार्ग होता हा पूर्णरित्या आता बंद करण्यात आलेला आहे। दुसरीकडे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सतर्क असल्याचं बघायला मिळत आहे। नागरिकांनी या पाण्याच्या जागी नदीकाठी येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाचा भी तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। बिंदुसरा जे धरण आहे ते धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आता या पाण्याचा विसर्ग जो आहे ते आपण बघू शकतात की बिंदुसरा नदीमध्ये होत आहे। ही नदी शहराच्या मधोमधून वाहते आणि या नदीतून जो आहे तो पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होताना बघायला मिळत आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसामुळे बीडवासियांची दाणादाण उडाली आहे। बीड शहरात अनेक वस्त्यांना पुराचा वेढा पडलाय। घराघरात पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय। ग्रामीण भागात तर पाऊस चालूच आहे, मात्र शहरी भागात देखील पावसाचा जोर कमी होताना दिसत नाहीये। मी सध्या बीड शहरातील धांडेनगर परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतात हे जे रस्ते जे आहेत हे रस्ते पूर्णरित्या जलमय झाल्याचं बघायला मिळत आहे। एकीकडे बीड शहरातील जे जनजीवन जे आहे ते कुठेतरी या पावसामुळे विस्कळीत झाल्याचं बघायला मिळत आहे। हे जे रस्ते जे आहेत या रस्त्याला नदीचं स्वरूप आल्याचं बघायला मिळत आहे। काही नागरिक देखील या भागातले माझ्या सोबत आहेत। काय सांगा दादा? आज 3 दिवस झाले सातत्याने पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये आज मध्यरात्रीपासून जास्त पाऊस पडला। संततधार पाऊस आताही चालू आहे। आता जिथं उभा आहे तिथं गुडघाभर पाणी आहे। इथून पुढे जर आपण पाहिलं तर 1 किलोमीटर अंतरावरती कमरा इतकं पाणी आहे। पलीकडे शाळा आहे। हा पूर्ण रेणू हॉस्पिटलचा एरिया आहे आणि हा मध्यभाग ठिकाण आहे। अक्षरशः या साईडला जरी बघितलं हा रस्ता आहे, हा नाला आहे, ह्या नाल्याने नदीचं रूप धारण केलेलं आहे। आता जर ह्या हॉस्पिटलच्या पलीकडे 400 मीटर अंतरावर पाहिलं तर लोकांच्या घरांमध्ये पाणी आहे। इथलचे मार्केट मधले जे ग्राउंड फ्लोअर आहेत त्या ग्राउंड फ्लोअरचे पूर्ण दुकान अक्षरशः पाण्यामध्ये आहेत। आर्थिक नुकसान तर झाले। लोकांच्या घरात पाणी, हे वाहणारं पाणी नुसतं वाहणारं पाणी नाहीये तर अक्षरशः इथल्या नागरिकांच्या काळजाचं पाणी झालेलं आहे। हे 3 दिवसापासून आपण पाहत आहात। प्रशासनाने मला वाटतं याची लवकर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर हे पाणी इथून बाहेर कसं निघल, लोकांचे हाल हे थांबवावेत, याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना काढावी अशी मी सरकारला आणि इथलच्या प्रशासनाला, नगरपालिकेला विनंती करत आहे। लातूरमध्ये गेल्या आठवड्याभरापासून पावसाचा हाहाकार सुरू आहे। अहमदपूर तालुक्यात मन्याड नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलंय। मन्याड नदीच्या पुरात 3 कामगार अडकले होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी 3घांची सुटका केली आहे। चिलका गावामध्ये आता जर बघितलं तर ही नदीची पातळी आहे आणि आता समोरच्या बाजूला तिथे जर बघितलं तर या पुलाचं काम करणारी जी मंडळी आहे त्यातली काही माणसं या ठिकाणी अडकून पडलेली आहेत आणि त्या ठिकाणावर आता NDRFचं पथक आणि अग्निशमन दलाचं पथक दाखल झालेलं आहे। त्या माणसांना त्या पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न केला जातोय। या ठिकाणावरून पलीकडे जाता येत नसल्यामुळं आता दुसऱ्या बाजूने NDRFचं पथक त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि आता या चिलका गावातली जी मंडळी आहे ही सगळी हे पाहण्यासाठी या ठिकाणी पुराचं पाणी पाहण्यासाठी उपस्थित आहे। जवळपास 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत चिलका गावामध्ये या पातळीपर्यंत पाणी कधीच आलं नसल्याचं हे चित्र आता ही मंडळी अगदी घराच्या बाहेर पडून भर पावसामध्ये सुद्धा नदीचं हे रौद्र रूप पाहतानाचं चित्र आहे। मराठवाड्यासारखीच पूरस्थिती अहिल्यानगरमध्ये दिसते। अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय। पाथर्डीच्या कोरड गावात चक्क पूलच वाहून गेलाय। त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी गावकऱ्यांना जीवघेणी कसरत करावी लागते। बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आलं आणि अक्षरशः पूल वाहून गेले। हे बघा, कोरडवाहू गाव अशा पद्धतीने गावातील पूल खचलेला आहे, पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। त्यामुळे दोरी बांधून अशा पद्धतीने पुराच्या पाण्यातून लोकांना प्रवास करावा लागतोय, जीवघेणा सगळा प्रवास करावा लागतो। ही सगळी नदी होती आणि नदीने पात्र बदललं आणि गावात पाणी घुसलं, शेतात पाणी घुसलं आणि पूल पूर्णपणे वाहून गेला आणि लोक आता अशा पद्धतीने या गावातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे बघा, अशी दोरी बांधण्यात आलेली आहे आणि दोरीतून लोक आपला जीव धोक्यात घालून सगळा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत ही सगळी भीतिदायक चित्र आहे। थोडंसं तुम्हाला दाखवतो। हे पूल बघा, या बाजूला बांधण्यात आलेला पूल पूर्णपणे जे आहे तर खचलेला आहे।
पूर्ण पूल हा तुटलेला आहे, वाहून गेलेला आहे. काही लोक आहे इथं आपल्यासोबत, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया नेमकं काय झालं. पाऊस खूप झाला होता की नेमकं काय पूर्ण पूल वाहून गेलेला आहे पूर्णपणे? हे पूर्ण फुल होतं, हे कोरडं अख्ख्या गावामध्ये पाणी होतं, पाण्याच्या जोरामुळे वाहून गेले. ह्या लोकांना आता जीव घेणा प्रवास करावा लागतो. हे काय डोके वजे घेऊन बाजारला भाजीपाला भेटत नाही, काही नाही, काही उपाशी मध्ये खालचे लोक. आता पुन्हा पाऊस झालाय सुरू, सकाळपासून अलर्ट देण्यात आलेला आहे. हो, इथं काही अलर्ट दिला नाही, काही नाही. भीतीचं वातावरण असेल ना अजून पाऊस आला तर? भीतीच वाटते ना. भीतीचं वातावरण त्यानं पहा ना तुम्ही, काहीच नाही राहिलं ना. ही सगळी परिस्थिती आहे, भयंकर अशी परिस्थिती आहे. हा सगळा पूल आहे तो जो पूर्णपणे खचलेला आहे आणि लोकांना अक्षरशः आहे बघा, तुम्हाला ते बाबा बघा थोडस दाखवतो, हे सगळं विदारक असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अशा पद्धतीने ह्या सगळ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने पाण्यातून प्रवास करावा लागतं. हे अजूनही चित्र हे मराठवाड्यातील आहे. गावाला पूर आलाय आणि अशा पद्धतीने या पाण्यातून नागरिक असेल, वृद्ध लोक असतील, जीव घेणं हा सगळा प्रवास आहे. आणि असा प्रवास करत हे नागरिक आता या पूर परिस्थितीचा सामना करताना पाहायला मिळत आहेत. नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे संत्रा बागा उद्ध्वस्त झाल्यात. संत्र्याची झाडं उन्मळून पडली आहेत. यापूर्वी पावसामुळे फळगळती झाली होती, पण आता झाडच जमीनदोस्त झाल्यामुळे पुढील 5 ते 6 वर्षांचं नुकसान झालंय. नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे संत्रा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. संत्र्याची फळगळती फक्त झाली नाही तर संत्र्याची झाडं सुद्धा उन्मळून पडलेले आहे. मी एका अशाच बगीच्यामध्ये आहे आणि 8 ते 10 दिवसामध्ये तोडणी या ठिकाणी झाली असती आणि तोडणी होऊन शेतकऱ्यांना या संत्र्याचे पैसे मिळाले असते, लाखो रुपये मिळाले असते. पण आता अतिवृष्टीमुळे हे जे संत्र्याचं पीक आहे त्याचं नुकसान झालेलं आहे. फळगळतीच नाही तर झाडंसुद्धा उन्मळून पडलेली आहे आणि हे नुकसान भरून निघण्यासाठी 2-3 वर्ष 5 वर्ष लागेल, कारण की नवीन झाड लावल्यानंतर 5 वर्ष थांबावं लागतं, फळ येत नाही आणि नंतर 5 वर्षानंतर फळ येतं. यासोबतच आता या झाडांच्या मधले झाडं जे पडलेले आहे त्या ठिकाणी नवीन झाड लावता येणार नाही, कारण की सावलीमुळे ते झाड वाढणार नाही. यासोबतच ही जे खाली फळं पडलेले आहे हे फळं या शेतामध्ये सडतील आणि नंतर फंगसचा सुद्धा धोका आहे. त्यामुळे बाकी पिकं जे असतात त्या बाकी पिकांपेक्षा संत्रा आणि फळबागा जे आहे त्यांचं नुकसान हे 5-6 वर्षांसाठी असतं. रत्नागिरी जिल्ह्याला पुढील 4 दिवस धोक्याचे असणार आहेत. हवामान विभागानं 30 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी आजपासून पुढचे 4 दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत, कारण या कालावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. आज आणि उद्या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर 29 आणि 30 सप्टेंबर रोजी जिल्ह्यासाठी येलो अलर्टचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता वर्तवण्यात आली. पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर पुढचे 4 दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी सावधानता, सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जे आहे ते नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे एकूणच या कालावधीमध्ये नागरिकांनी देखील सावधानता आणि सुरक्षितता बाळगणं आवश्यक आहे.